समास 2 निस्पृह व्याप. या समासात श्री समर्थांच्या वेळची परिस्थिती वर्णिली आहे. नाशिकजवळ टाकळीला 12 वर्षे राहून उपासना करून ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर त्यांनी 12 वर्षे देशभर फिरून संपूर्ण समाजाचे निरीक्षण केले. त्यावेळी सगळ्याच क्षेत्रांमध्ये अनागोंदी माजली होती. कितीतरी जणांनी धर्मांतर केले होते. छोटी छोटी राज्ये असल्याने एकमेकात लढाया चालत. त्यातच मोगली आक्रमणाबरोबर ब्रिटिश आणि पोर्तुगीजही शिरकाव करून घेत होते. त्यामुळे समाजाला कोणी नेताच उरला नव्हता. म्हणूनच अशावेळी नेता कसा असावा त्याबद्दलचे हे मार्गदर्शन. ते केवळ उपदेश करून स्वस्थ बसले नाहीत, तर स्वतः तसे करून दाखवले. त्यांचे हे प्रत्ययाचे बोल आपण ऐकूया. श्रीराम पृथ्वीमध्ये मानवी शरीरे, उदंड दाटली लहान थोरे, पालटती मनोविकारे क्षणक्षणा. जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती, सारिख्या नसती आदियंती, नेमची नाही पहावे किती, काये म्हणोनी. कित्येक म्लेंछ होऊन गेले, कित्येक फिरंगणात आटले, देशभाषाने रुधिले किती एक. महाराष्ट्र देश थोडा उरला, राजकारणे लोक रुधिला, अवकाश नाही जेवायाला उदंड कामे. कित्येक युद्ध प्रसंगी गुंतले, तेणे गुणे उन्मत्त झाले, रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा. उदिम्यास व्यासंग लागला, अवकाश नाही सा झाला, अवघा पोटधंदाच लागला निरंतर. षड्दर्शने नानामते, पाषांडे वाढली बहुते, पृथ्वीमध्ये जेथे तेथे उपदेशिती. कित्येक कामनेचे भक्त, ठाई ठाई झाले असक्त, युक्त अथवा अयुक्त पाहातो कोण. त्याही मध्ये हरिकीर्तन, तेथे ओढले कित्येक जन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे. या कारणे ज्ञान दुर्लभ, पुण्ये घडे अलभ्य लाभ, विचारवंता सुलभ सकळ काही. विचार कळला सांगता नये, उदंड येती अंतराये, उपाये योजिता अपाये आडवे येती. त्याही मध्ये जो तीक्ष्ण, रिकामा जाऊ ने दीक्षण, धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने. नाना जिनस उदंड पाठ, वदो लागला घडघडाट, अव्हाटची केली वाट सामर्थ्य बळे. प्रबोध शक्तीची अनंत द्वारे, जाणे सकळांची अंतरे, निरूपणे तदनंतरे चटक लागे. नेमके भेदके वचने, अखंड पाहे प्रसंग माने, उदास वृत्तीच्या गुमाने उठोन जातो. प्रत्यये बोलोन उठोन गेला, चटक लागली लोकाला, नाना मार्ग सांडून त्याला शरण येती. परी तो कोठे आढळेना, कोणे स्थळी सापडेना, वेश पाहताही नदीना सारिखा दिसे. उदंड करी गुप्त रूपे, भिकाऱ्या सारिखा स्वरूपे, तेथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडिली. ठाई ठाई भजन लावी, आपण तेथून चुकावी, मच्छर मतांची गोवी लागोच नेदी. खनाळामध्ये जाऊन राहे, तेथे कोणीच न पाहे, सर्वत्रांची चिंता वाहे
सर्व काळ. लोकी लोक वाढविले, तेणे अमर्याद झाले. भूमंडळी सत्ता चाले, गुप्त रूपे. उपासनेचा गजर, स्थळोस्थळी थोर थोर. प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविले. ऐसे कैवाड उदंड जाणे, तेणे लोक होती शहाणे. जेथे तेथे प्रत्यये बाणे, प्राणी मात्रासी. ऐसी कीर्ती करून जावे, तरीच संसारास यावे. दास म्हणे हे स्वभावे, संकेते बोलिले. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह व्याप लक्षण नाम समास दुसरा. श्रीराम.